शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंना पोलिसांनी अटक केली, पण जो गुन्हा विकास लवांडेंनी केलेलाच नव्हता तो गुन्हा त्यांच्या नावावर दाखवून ती अटक झाली आहे। पुणे पोलिसांनी काल त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जालाही विरोध केला होता। मात्र आज पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्येच नजर चुकीनं हा प्रकार घडल्याचं मान्य केलंय। तर या संदर्भात पुण्याहून आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। पुणे पोलिसांनी नेमकी ही भूमिका का घेतलेली होती आणि रिमांड रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? हे सगळं आपण आधी व्यवस्थित समजून घ्यायला हवं। विकास लवांडेंवरती पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशनमध्ये 8 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। भावना दुखावल्याचा हा गुन्हा होता आणि या गुन्ह्याबद्दल त्यांना काल वाघोली पोलिसांकडून अटक केली। मात्र 8 मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास लवांडेंनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला होता। विकास लवांडेंच्या त्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना पोलिसांनी विकास लवांडे यांच्यावरती आधी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पुण्यातील न्यायालयामध्ये दिली, ज्यामध्ये एक गुन्हा पुण्यातील बिबिवाडी पोलीस स्टेशनमध्ये 2017 साली विकास लवांडेंवरती दाखल झालेला आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली। मात्र तो 2017 साली दाखल झालेला गुन्हा 2022 मध्ये त्या गुन्ह्यातून विकास लवांडे यांची निर्दोष मुक्तता झालेली होती किंवा पोलिसांनी तो गुन्हा मागे घेतलेला होता। तो गुन्हा होता नथुराम गोडसेंच्या संदर्भात एक आंदोलन करण्यात आलेलं होतं त्याचा। मात्र 2022 मध्ये तो गुन्हाच सरकारकडून मागे घेण्यात आलेला होता। मात्र पोलिसांनी त्या गुन्ह्याचा नंबर देण्याऐवजी म्हणजे 32/17 हा तो गुन्ह्याचा नंबर होता, मात्र तो गुन्ह्याचा नंबर देण्याऐवजी 33/17 असा गुन्ह्याचा नंबर दिला आणि त्या आधारे विकास लवांडेंच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला, ज्यामुळे वाघोलीच्या गुन्ह्यात पोलीस त्यांना अटक करू शकले। जो गुन्हा विकास लवांडेंच्या नावावरती दाखवण्यात आला तो मुळात केलेला आरोपी आहे गौतम कांबळे आणि तो गुन्हा आहे दारू पिऊन गोंधळ घातल्याचा। 2017 साली गौतम कांबळे नावाच्या व्यक्तीने दारू पिऊन गोंधळ घातलेला होता आणि त्याबद्दल त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि 500 रुपयांच्या जात मुचलक्यावरती त्यावेळी त्याची सुटका देखील झालेली होती। मात्र तो गुन्हा विकास लवांडेंनी केल्याचं दाखवलं पोलिसांनी न्यायालयामध्ये आणि त्या आधारे अटकपूर्व जामिनाला पुणे पोलिसांनी विरोध केला। पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवरती हे प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। एकूण ही जी काही घटना घडलेली आहे आणि न्यायालयामध्ये सुनावणी याची होईल तेव्हा विकास लवांडेंच्या वकिलांमार्फत हे सगळं न्यायालयासमोर मांडलं जाईल। न्यायालय यावरती काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मात्र सकाळी 11 साडे 11 वाजता जी सुनावणी सुरू होणं अपेक्षित होतं, विकास लवांडेंना घेऊन पोलीस आले देखील होते, मात्र सरकारी वकीलच अद्यापही येऊ शकलेले नाही, त्यामुळे 2 वाजून गेल्यानंतर देखील सुनावणी होऊ शकलेली नाही। मात्र इथं आपण पाहतो आहोत जो गुन्हा विकास लवांडेंनी केलेलाच नव्हता त्या गुन्ह्याची माहिती पुणे पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आली आणि त्या आधारे विकास लवांडेंच्या अटकपूर्व जामिनाला पुणे पोलिसांनी विरोध केला। माधवी, मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।